नेते आहे ते लोक एक भारतीय काँग्रेस पक्षाच्या तिकिटाचा सन्मान करतील आणि 4चे 4ही तिकिटा हे लोक निवडून आणतील या मला विश्वास आहे। काल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी तरी पोहा म्हणून एक कार्यक्रम घेतला, मलाही त्याची जाणीव असेल। त्या कार्यक्रमात त्यांनी स्टेजवर बसून म्हटलं की पाण्याची नागपूरमध्ये कोणतीच समस्या नाही आहे किंवा रोडचे गड्डे पूर्ण बुजून गेले, त्याच्यावर तुमचं काय निवेदन? बघा, मुख्यमंत्री जरी नागपूरचे असले परंतु आपण सर्वांना माहीत आहे की मुख्यमंत्री साहेब आजकाल नागपूरला कमी आणि मुंबईला जास्त राहतात। त्यांना आज आपल्या नागपूरची काय दयनीय परिस्थिती आहे, काय हाल लोकांचे होत आहे, काय हाल नागरिकांचे होत आहे याची माहिती नाही आहे। कारण की आजकाल ते नागपूरचे मुख्यमंत्री नाही, ते मुंबईचे मुख्यमंत्री झालेले आहे। आज स्मार्ट सिटी प्रकल्प असो जे 10 वर्षामध्ये 10% काम झालेलं नाही आहे। निहात मोठा विषय की तरुणांना रोजगार नाही आणि जे रोजगार इथे प्रस्तावित होते ते रोजगारसुद्धा म्हणजे गुजरातला हलवण्याचं काम या मुख्यमंत्रीच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण सर्व जे आहे बुद्धिजीवी आहात। पाण्याची काय मतलब आपल्याकडे अडचण टंचाई होते? हे बघा, एकेकाळी हेच नितीन गडकरी साहेब म्हणत होते की आम्ही 24/7 म्हणजे 7ही दिवस 24 तास तुम्हाला आम्ही पाणी देऊ। 24/7 ही एक योजना आणली होती। आज इथे अनेक नागरिक इथे उपस्थित, भाजपने जे दिलेलं घोषणापत्र पूर्ण केलेलं नाही आहे। 24/7 म्हणजे 7ही दिवस 24 तास पाणी। आता इथे अनेक लोक आहेत, मला सांगा 24 तास पाणी येते का? अर्धा तास पाणी येतो आणि ते अर्धा तासही म्हणजे कमी दाबाचं पाणी येतं। कमी दाबामुळे पाणी तेही मिळत नाही। ही परिस्थिती या प्रभागाची आहे। काय परिस्थिती राहते पाण्याची? उन्हाळ्यात आजही बाकी दिवसमध्ये जेव्हा अर्धा तास येतो तर उन्हाळ्यामध्ये आपण विचार करू शकता। आणि जे मोठमोठे जे उद्योगपती आहेत फक्त त्याच परिसराचा विकास यांनी केलेला आहे। आज जर खरं पाहिलं तर आमच्या पारडीमध्ये जे बनलेलं उड्डाण पूल आहे, तुम्ही या पारडीच्या उड्डाण पूल बनलेला आहे ते बघा आणि आता सध्या खोपडेजींनी जे उड्डाण पूल बांधलेला आपल्या घराजवळ याच्यामध्ये जर तुलना केली तर तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल। म्हणजे फक्त वर्धमान नगर मोठ्या ज्या जिथे चांगले मोठे लोक राहतात, पैसेवाले लोक राहतात, जिथे आमदार साहेब राहतात त्या परिसरामध्ये एक चांगला सुंदर म्हणजे विकास आणि पारडीच्या पलीकडे म्हणजे आमच्या या अलीकडे परिसरामध्ये ज्या प्रमाणामध्ये विकास, ज्या पद्धतीनं विकास व्हायला पाहिजे होतं, ज्या गुणवत्तेच्या क्वालिटीचा ते विकास झालेला नाही आहे। आपण या 2 उड्डाण पूलमध्ये फरक पाहू शकता। इथे अनेक लोक आपण शेवटला पोहोचत आहे। आपल्या क्षेत्रात आमच्या परीक्षणामुळे असं दिसत आहे परिणाम की खूप झोपडपट्टी किंवा बीपीएल धारक असे गोरगरीब लोक राहतात आणि आपल्या पक्षाने बीपीएल कुटुंबासाठी बाजारपेठे मोफत आणि दुकान पोटे हे द्यायचं कबूल केलं तर तुम्ही त्यांच्यासाठी म्हणजे काय प्रयत्न करणार? निश्चित काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की जे सर्वसामान्य लोकांचा विचार करून म्हणजे समोर वाढणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये सर्व धर्म समभावाच्या या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे, ज्यामध्ये हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला रोजगार मिळाला पाहिजे, त्यांना म्हणजे जगण्याचा अधिकार समान आहे। या भारतामध्ये हा देश म्हणजे धर्मपेक्ष देश आहे, सेक्युलर देश आहे। या देशामध्ये लोकशाही पद्धतीने देश चालतो। या विचारधारेवर चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे। निश्चित जे आपण जे बोलले की आमच्या परिसरामध्ये एक पारडी मोठा एक बाजारपेठ आहे, या बाजारपेठामध्ये नागरिकांसाठी एक मोठं बाजारपेठाची आवश्यकता आहे, ती सुद्धा आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे। कारण की एक मोठं बाजारपेठ जर पारडीमध्ये जर बनलं तर लोकांना हायवेवर दुकान लावण्याची गरज पडणार। निवडून आल्यानंतर माझे जे सहकारी निवडून आल्यानंतर आम्ही या परिसराच्या ज्या नागरिकांच्या भावना आहेत, नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करणार आहोत। हे आमदार साहेब आणि आमदार साहेबांची ही जी पिलावळ आहे हे फक्त आणि फक्त आमच्या इकडल्या जे मोलमजूर जे जास्त प्रमाणामध्ये आहे, इकडे मोलमजूर आणि गरीब जे वर्ग आहे या समाजाला कुठे ना कुठे बळकवण्याचा, भ्रमित करून त्यांच्याकडून त्यांचे मतं संपादन करण्याचं काम हे लोक करतात आहे। आणि याही वेळेस नागपूर महानगरपालिकेमध्ये हे तोच एक फंडा वापरणार आहे। परंतु मला विश्वास आहे की जनता जागरूक आहे, जनता त्यांना मतदान करणार नाही। तुम्ही त्यांच्यासाठी काय असं एक वेगळं करणार आहे आणि ते जनतेला? बघा, सडक, बिजली, पाणी
या समस्या सोडवण्याचा 100% आम्ही प्रयत्न करणार आहोत. या परिसराच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत ते सोडवणार. त्याच्या पलीकडे लोकांच्या दुःखाच्या वेळेस आम्ही त्यांच्या विशेषतः म्हणजे महिला बहिणी हे कामावर जातात, यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देऊ. अनेक जे कामं रखडलेले आहेत ते काम करण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या प्रभागाच्या जनतेला स्वाभिमान होईल असं काम आम्ही या परिसरामध्ये या प्रभागामध्ये करणार आहोत. धन्यवाद. मी माझ्या प्रभागाच्या नागरिकांना, मतदात्यांना आणि प्रभागाच्या बाहेर असणाऱ्या माझ्या समर्थकांना विनंती करतो की ही जी नागपूर महानगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक जी 15 जानेवारीला मतदान पडणार आहे, या मतदानामध्ये आपलाही वाटा कुठे ना कुठे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पडो एवढी अपेक्षा करतो. कारण की हे 5 वर्ष हे नागरिकांच्या म्हणजे भविष्याच्या म्हणजे निर्णय घेतात आणि आपण सर्वांना विनंती आहे की एक चांगला बुद्धिजीवी, शिकलेला आणि ज्याला प्रभागाची समस्येची जाणीव असावी आणि नागरिकांच्या समस्या काय आहेत त्याची जाणीव असावी, तो व्यक्ती तरुणांच्या, तरुणींच्या आणि अनेक वरिष्ठ नागरिकांच्या हित जोपासेल अशा व्यक्तींना निवडून द्या. याकरता आपण सर्वांना मी विनंती करतो की माझ्यासोबत उभे असलेले जे इतर जे 3 कॅन्डिडेट आहे, नलिनीताई मोडगरे, मंजुषाताई वैद्य, श्रीकांतजी कैकाडे आणि मी स्वतः गुड्डू रहांगडाले, आम्ही 4ही लोक या प्रभागामधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे. आपण सर्वांना विनंती आहे की आपण भरघोस मतांनी आम्हाला 15 जानेवारीला मतदान करून विजय करून या प्रभागाचा विकास करून घेण्यामध्ये भाग घ्यावा. धन्यवाद.